नमस्कार, मी डॉक्टर सुप्रिया सराटे आपल्या सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करते। उत्पन्न एकादशी 2024 मित्रमैत्रिणींनो, प्रत्येक महिन्याच्या शुक्ल पक्ष आणि कृष्ण पक्षातील एकादशी तिथीला विशेष महत्त्व आहे। हा दिवस भगवान विष्णूंच्या उपासनेसाठी समर्पित मानला जातो। मार्गशीर्ष महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशी तिथीला उत्पन्न एकादशी साजरी केली जाते। धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी देवी एकादशीचा उगम झाला। उत्पन्न एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूंची पूजा आणि उपवास केल्याने पुण्य प्राप्त होते आणि जीवनात सुख, समृद्धी, ऐश्वर्य प्राप्त होते। पंचांगानुसार उत्पन्न एकादशी या वर्षी 26 नोव्हेंबर 2024 या दिवशी 3 शुभ योगांमध्ये साजरी होणार आहे। उत्पन्न एकादशीची अचूक तारीख, शुभ वेळ, पारण वेळ काय आहे जाणून घेऊया या व्हिडिओमधून। मित्रमैत्रिणींनो, हिंदू पंचांगानुसार मार्गशीर्ष महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशी तिथी ही 26 नोव्हेंबर 2024 या दिवशी सकाळी 1:01 सुरू होईल आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे 27 नोव्हेंबर 2024 या दिवशी पहाटे 3:47 समाप्त होईल। अशा स्थितीत उदय तिथीनुसार 26 नोव्हेंबर 2024 या दिवशी उत्पन्न एकादशीचे व्रत पाळले जाणार आहे, तेव्हा हे व्रत अवश्य करा, नक्कीच शुभ फलिते प्राप्त होतील। उत्पन्न एकादशीची काय आहे शुभ वेळ? मित्रमैत्रिणींनो, 26 नोव्हेंबर 2024 या दिवशी उत्पन्न एकादशीच्या दिवशी प्रीती योग, आयुष्यमान योग आणि द्विपुष्कर योगासह 3 शुभ योग होत आहेत। त्यामुळे या दिवशी भगवान विष्णूंच्या पूजेचे महत्त्व अधिकच आहे। पारण वेळ मित्रमैत्रिणींनो, 26 नोव्हेंबर 2024 या दिवशी उत्पन्न एकादशीचे व्रत पाळणारे लोक 27 नोव्हेंबर 2024 या दिवशी दुपारी 1:02 ते 3:07 पर्यंत द्वादशी तिथीचे व्रत आपण सोडू नये, अर्थात दुपारी 3:07 नंतरच आपण हे व्रत सोडावे। उत्पन्न एकादशीची उपासना पद्धत काय आहे जाणून घेऊया या व्हिडिओमधून। मित्रमैत्रिणींनो, उत्पन्न एकादशीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करावे, स्वच्छ कपडे घालावे आणि पूजा सुरू करावी। विधीनुसार भगवान विष्णूंची पूजा करावी आणि त्यांना फळे, फुले, धूप, दीप, अक्षता आणि नैवेद्य अर्पण करावा। भगवान विष्णूंच्या मंत्राचा आणि विष्णू सहस्त्रनामाचा पाठ करावा। सायंकाळी पुन्हा भगवान विष्णूंची पूजा करावी आणि त्यांना पिवळे फळ, मिठाई अर्पण करावी। दुसऱ्या दिवशी विधीनुसार उपवास सोडावा आणि ब्राह्मणांना भोजन अर्पण करावे। दानधर्म करून स्वतः पण पारण करावे। मित्रांनो, आपल्याला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।